नमस्कार मित्रांनो, मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना ही मित्रांनो येणार आहे आणि या योजनेसाठी कोण कोण पात्र हे असणार आहे, याला कुठली कुठली कागदपत्र हे मित्रांनो लागणार आहे आणि याचा अर्ज हा आपण कुठे आणि कसा भरायचा याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, या योजनेद्वारे जे लाभार्थी आहेत यांना 3000 रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो जो लाभार्थी आहे हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे, त्यांनी वयाची 65 वर्ष हे पूर्ण केली असावी। त्यासोबत मित्रांनो हा लाभार्थी जर मित्रांनो मानसिक आणि शारीरिक रूपाने ग्रसित असला तरच त्याला मित्रांनो या योजनेचा लाभ हा घेता येईल आणि राज्यातील कमीत कमी 30% महिलांसाठी महिला ह्या मित्रांनो याच्यासाठी राखीव ह्या असणार आहे, त्यांना याचा लाभ हा मिळणारच आहे। त्यासोबत मित्रांनो यासाठी मित्रांनो अर्ज करण्यासाठी आपल्याला कुठली कुठली कागदपत्र लागणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपले आधार कार्ड असणे गरजेचे आहे, त्यासोबतच आपले ओळखपत्र ही आपल्याला असणे गरजेचे आहे, त्यासोबत आपला उत्पन्नाचा दाखला हा योजनेसाठी आपल्याला लागणार आहे आणि त्या लाभार्थ्याला कुठली समस्या आहे, त्याला मित्रांनो कुठची मानसिक समस्या आहे मित्रांनो किंवा मित्रांनो कुठलीही समस्या जर त्याला असेल तर त्या समस्या प्रमाणपत्र आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे। त्यासोबत मित्रांनो आपला बँक खात्याचं पासबुक हे आपल्याला याच्यासाठी लागणार आहे आणि त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज 2 फोटो हे या योजनेसाठी लागणार आहेत आणि हा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठल्याही पद्धतीनं हा करता येईल। या योजनेचा उद्दिष्ट एकच आहे, जे व्यक्ती मानसिक आणि शारीरिक रोगाने ग्रसित आहेत आणि जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना मित्रांनो त्यांच्या आर्थिक लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे। त्यासाठी मित्रांनो या व्यक्तींना वेगवेगळे उपकरणं खरेदी करावे लागतात आणि त्या उपकरण खरेदीसाठी ही त्यांना रक्कम हे देण्यात येते आणि त्यासाठी मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासन राबवणार आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल 480 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे। आता मित्रांनो ही होती मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दलची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।